नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो। महाज्योती मोफत टॅब योजनेची खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सगळेच मेरिट लिस्टच्या प्रतीक्षेत आहेत, पण मेरिट लिस्टमध्ये नक्की कोणाचं नाव येणार आणि नक्की कोणाचं नाव येणार नाही आहे, अपात्र यादीमध्ये कोणाचं नाव येईल, तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर साधारणतः महाज्योती मोफत टॅबची जी मेरिट लिस्ट आहे पुढील 8 दिवसांमध्ये कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी पोर्टलवरती प्रसिद्ध होऊ शकते, पण ही प्रसिद्ध होण्यापूर्वी आजचा हा खात्रीशीर आणि माहितीपर व्हिडिओ नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर आयडिया येणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जे विद्यार्थी इयत्ता 10वीची परीक्षा सन 2025 मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत, असेच विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत। कितीही तुम्हाला पर्सेंटेज पडले, 99 पडले किंवा 100% जरी असतील, पण तुम्ही मागील इयत्तेमध्ये म्हणजेच मागील वर्षामध्ये सन 2024, 23 किंवा इतर वर्षामध्ये तुम्ही 10वीची परीक्षा उत्तीर्ण असाल, तर मात्र तुम्ही या योजनेतून अपात्र ठराल। तर हे झालं पहिलं कारण। दुसरं म्हणजे की अनेक विद्यार्थी आहेत की त्यांनी चुकीची कागदपत्र अपलोड केलेली आहेत, असे विद्यार्थी देखील अपात्र ठरणार आहेत। तर याच्यामध्ये पुढची महत्त्वाची बाब म्हणजे काही विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट क्लिअर अपलोड केले नाही आहे, तर क्लिअर अपलोड केले नसल्यामुळे देखील त्यांना महाज्योतीमार्फत अर्ज अपात्र यादीमध्ये घोषित केला जातो। त्यामुळे ही महत्त्वाची बाब आहे। आणि त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांनी जे डॉक्युमेंट लागतात तर पावती अपलोड केली नाही आहे, बोनाफाईड अपलोड केलेले नाही आहे, तर ह्या सगळ्या कारणांमुळे देखील तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो। तर याच्यामध्ये विद्यार्थ्याची माहिती जी आहे ती वेगळी, डॉक्युमेंटमध्ये जी तुम्ही अपलोड केली आहे ती माहिती दोघांमध्ये मॅच होत नाही आहे, हे देखील महत्त्वाचं कारण असतं। कास्ट सर्टिफिकेट किंवा त्याचबरोबर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट याच्यामध्ये नावामध्ये तफावत, अशी अनेक कारणं आहेत। तर या कारणांमुळे महाज्योती मोफत टॅब योजनेमध्ये अगदी चांगले पर्सेंटेज असून देखील त्यांना विद्यार्थ्यांना अपात्र करण्यात येतं। तर ही सद्यस्थिती आहे। आणि साधारणतः मागील वर्षापासून महाज्योती मोफत टॅब योजनेची एकच मेरिट लिस्ट लावली जाते एकावेळी। प्रत्येक कॅटेगरी अंतर्गत जे विद्यार्थी असतात त्यांना एकदाच निवड केली जाते आणि एकदाच अपात्र यादी लावली जाते। ज्यावेळी अपात्र यादी लावली जाते याच्यामध्ये पुन्हा नव्याने तुम्हाला अर्जामध्ये बदल करण्याची सुविधा दिली जात नाही आहे। तर हेच मोठे महाज्योती मोफत टॅब योजनेमार्फतची जो तोटा आहे तो तुम्हाला लक्षात घेता येईल। तर अशा अनेक कारणं आहेत। याच व्यतिरिक्त देखील आहेत की आधार कार्ड अपलोड केले नसेल किंवा 2 साईड अपलोड केले नसेल, अशा अनेक कारणांमुळे महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत जे विद्यार्थी आहेत त्यांची नावं अपात्र केली जातात। पण तुम्ही जर ॲक्युरेट फॉर्म भरला असेल, आपण देखील या संदर्भात वेळोवेळी माहिती दिली असेल, तर तुमचा अर्ज सिलेक्ट होईल। घाबरू नका। तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे फॉर्म सिलेक्ट केले जातात, पण ह्या जर त्रुटीमध्ये तुमचा फॉर्म बसला तर मात्र अपात्र यादीमध्ये नाव येण्याची शक्यता असते। तर लवकरच मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल। मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर खात्रीशीर माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। योजनासंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।